अहो, हा घ्या चहा. नाश्ता देऊ का? हा. सायलीचं आवरलं का बघ. तिला कॉलेजला जायला उशीर होतोय. आज तिचा नीटचा पेपर आहे. हो हो, आवरलंय तिचं. सायली बाळा, झालं का ग तुझं? हो आई, आलेच. काय ग आई? सायली, परीक्षेची तयारी कशी झाली आहे? काही अडचण वगैरे तर नाही ना? पैसे वगैरे लागत असतील तर सांग. आणि हो, पेपर एकदम व्यवस्थित दे बाळा. हो बाबा, टेन्शन नका घेऊ तुम्ही. माझा अभ्यास एकदम मस्त झाला आहे. ठीक आहे आई बाबा, मी निघते आता. मला उशीर होतोय. नीट जा बाळा. आणि काळजी घे. ए थांब, दही साखर देते तुझ्या हातावर. पेपर नीट दे हा बाळा. हो आई. हुशार आहे आपली पोर. अगदी नशीब काढलं बघ आपण. लहानपणापासूनच ती आतापर्यंत सर्व अभ्यासकीय क्षेत्रात टॉपच करत आली. हो ना. आणि मला पूर्ण विश्वास आहे की नीटच्या परीक्षेत ती टॉप करणार. पण काय सुमित्रा, काय झालं? अहो, बघताय ना आजची परिस्थिती. आजकालच्या बातम्या वाचताय ना? टीव्ही लावला की बलात्काराची बातमी, पेपर वाचायला घेतला की अत्याचाराची बातमी. मुलींनी कसं जगावं अशा वातावरणात? सायली कॉलेजला गेल्यावर मला चैनच पडत नाही हो. तिला कॉलेजवरून घरी यायला थोडासा जरी उशीर झाला तरी माझा जीव कासावीस होतो. खरंय सुमित्रा, आजकाल माणसांची वृत्ती जनावरांसारखी झालीय. माणुसकी म्हणून काही उरलं नाहीये आता. आता बघ ना, बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार होतो. कोलकातामध्ये डॉक्टरवर रेप करून तिचा खून केला जातो. या जनावरांनी विद्या देणाऱ्या विद्या मंदिरही दूषित केलंय. सगळीकडे नुसता रानटीपणा चालू आहे. या बातम्या ऐकल्यानंतर खरंच जीव खूप कासावीस होतो. आपली सायली खूप धीराची मुलगी आहे. तिची स्वप्न गगनभरारी घेतायत. माझी खूप इच्छा आहे तिची सगळी स्वप्न, सगळ्या आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. माझ्या मुलीला सुखरूप आणि समाधानी ठेव रे देवा. आणि तिचा आजचा पेपर तिला सोपा जाऊ दे. अगं नको टेन्शन घेऊ. माझी मुलगी खूप मेहनती आहे. तिला खूप चांगले मार्क मिळतील. चला, मला भूक लागली आहे आता. काही नाश्ता वगैरे मिळणार की नाही? हो हो, आणते. बघितलंत मंडळी, प्रत्येक घरातली परिस्थिती. आजकाल आई वडिलांना आपल्या मुलींची सतत चिंता लागून राहते. आजकालची मुलं या मोबाईलच्या नादी लागून वाईट संगतीत राहून भावना शून्य झालेत. काही अपवादच मुलं आहेत जे आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करतायत. या उलट आजकालच्या मुली खूप हुशार आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. प्रत्येक क्षेत्रात मुली आज अव्वल स्थानावर आहेत. पण आजची परिस्थिती बघता त्यांचा जीव धोक्यात आहे. ही कॉलेजची तरुण पोरं सोशल मीडियाच्या आहारी गेली आहेत. अबे किरण्या, काय मग कसं गेलं कालचं पेपर? काय नाही भावा, पेपर जरा नरमच होता. पण माझ्या बाजूला बसलेली गरम होती बघ. गरम? अबे हॉट होती एकदम. हा अबे, पण ते जाऊ दे. ते आपलं उदास मूर्ती सम्या कुठं राहिला बे? ते बघ आला. काय बे सम्या, तोंड कशाला पाडलास? हा बे, काय झालं? काय सांगू आता तुम्हाला. रोज घरात आई वडिलांची तीच किरकिरी. हे कर ते कर, हे कर ते कर. कंटाळा आलाय बघ आयुष्याचा आता. एवढंच ना? तुझा मूड ठीक करण्यासाठी माझ्याकडे एक गोष्ट आहे. काय? ही घे, मार एक कश. अबे, परवा इंटरनेटवर तिचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हे बघ तिचं लिंक. काय माल आहे राव, काय माल आहे. हे बघू. हे मला पण पाठव ना लिंक दोस्ता. हे घे बे, बघा तुम्ही पण. हे भारी आहे बे. अबे, पण ते कोलकातामध्ये कसं झालं बे? हा बे. अबे, पण माहितीये का, तिचं पण लिंक आलाय. हा, हे बॉस जरा दाखव ना. हे सोडा रे. हे बघा, सम्याची आयटम आली. सम्या, आज तरी तिला प्रपोज करच भावा. किती दिवस वाट बघत बसशील? आज होऊन जाऊ दे दणका. नको रे नको. ऐका माझं, मला भीती वाटते. अरे काय घाबरतो? सरळ जाऊन बोलायचं. बरोबर आहे भावा. आली लहर केला कहर. अरे होऊ दे खर्च. नको रे नको, जाऊ दे, नंतर बघू आपण.
चला चला सिगरेट मारू आणि रात्री मस्त दारू पिऊ. पाहिलत मंडळी, एकीकडे आई वडील आपल्या मुलांसाठी दिवस रात्र मेहनत करतात, घाम गाळतात, आयुष्याची राख रांगोळी करतात. पण आजकालची मुलं आई वडिलांचा पैसा फॅशन आणि व्यसन यामध्ये उडवून टाकतात. त्यांना त्या पैशाची किंमतच नाही. या व्यसनाधीन झालेल्या मुलांना वेळीच रोखलं पाहिजे, नाहीतर हीच मुलं पुढची सगळी पिढी बर्बाद करतील. ही मुलं बेशिस्त झाली आहेत, यावर आळा घातलाच पाहिजे. आई बाबा, मी नीटची परीक्षा पास झाले आणि ते पण चांगल्या मार्कांनी. सायली अभिनंदन. हे बघ, तू नीट पास झालीयस. मला इतका आनंद झाला आहे. हे घे मिठाई खा. थँक्यू मनीषा. मी पण आज खूप खुश आहे. बादल पे पाँव है या झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. बादल पे पाँव है या झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. बघितलंस सुमित्रा, अगं आपली पोर किती हुशार आहे. देवा, माझ्या लेकराला कुणाची नजर लागू नये. प्रेम वर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेम वर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. पाखरा आझाद केलं तुला, पाखरा आझाद केलं तुला. आपला दोस्त नापास झाला या परीक्षेत पण आणि प्रेमाच्या परीक्षेत पण. आता काय काम? आता काय, आता आपलं एकच काम. अरे दुःख असो किंवा आनंद, दारू पिणे हेच आपला परमानंद. अरे काय सम्या, साधी परीक्षा तुला पास करता आली नाही वय? काय जमत नाही लेका तुला? का उपयोग नाही? अरे तुला तिला साधं प्रपोज मारता आला नाही. तू तुझ्या जिंदगीवर. अरे काय यार, इथं मला टेन्शन आलंय आणि तुम्ही मला धीर द्यायचं सोडून माझी चेष्टा करताय. अरे तुझ्यात जर एवढी हिंमत असेल ना, तर मग कर तिला प्रपोज. तुला चॅलेंज देतो मी, चॅलेंज. चला रे, बघू याच्यात किती हिंमत आहे. हा, चॅलेंज बघू. हे बघा मंडळी, जी लोक आपल्याला डोक्यावर घेऊन नाचतात ना, तीच लोक शेवटी खाली सुद्धा पाडतात. नापास झाल्यामुळे सम्या डिप्रेशनमध्ये गेलाय आणि सायलीला प्रपोज न केल्याने त्याच्याच मित्रांनी त्याचा तिरस्कार केलाय. शेवटी आता या सगळ्याचा बदला घ्यायचा असं त्यानं मनोमन ठरवलंय. अरे तुला तिला साधं प्रपोज मारता आला नाही. तू तुझ्या जिंदगीवर उपयोग नाही. प्रेमाच्या परीक्षेत तुझ्या जिंदगीवर. अरे तुला तिला साधं प्रपोज मारता आला जिंदगीवर. दाखवतोच आता यांना. चला, आता मी टेन्शन फ्री झाले. मला चांगले मार्क्स मिळाले. मला आता मोठ्या आणि चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. हो ना, खरंच तू खूप हुशार आणि नशीबवान आहेस. अगं नशीबवान वगैरे काही नसतं ग. आपण प्रामाणिकपणे कष्ट करत राहायचं, फळ आपोआपच मिळतं. तू टेन्शन फ्री राहा. अगं खूप अंधार पडतोय. चल मी निघते. बाय. ए सायली, खूप दिवस झालं तुझ्याशी बोलायचं होतं. आज बोलतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडते. ए, तुझी लायकी तरी आहे का मला बोलायची? माझ्यासमोर उभा पण राहू नको, नाहीतर परिणाम लय वाईट होतील. काय परिणाम वाईट होतील? मला धमकी देतेस? हे बघ, माझा नाद करू नको. अरे जा, तुझा कोण नाद करते रे? नाद करायला तुझ्या तसं काय आहे? कॉलेजमध्ये फक्त टाइमपास करणारा छपरी पोरगा तू. चल, माझ्या समोर उभा पण राहू नको. मला छपरी बोलतेस तू? छपरी? आणि तेही मला? हे बघ, तुला माझा राग माहिती नाहीये. तुझ्यासारख्या मुलांना मी घाबरत नाही.
तू माझं काहीही वाकडं करू शकत नाही. निघ इथून, नालायक माणसा. तुला तर ना दाखवतोच आता. काय लांब राहा, जवळ येऊ नको. काय करणार ग? हा तुला ना मी ओरडे ना, ओरड. हात सोड माझा. काय करणार? ए, ओरड. जवळ येऊ नको. बघतोच आज कोण येतं इकडं. ओरड. हात सोड, जवळ येऊ नको. दाखवतोच आता. हात सोडा. लायकी काढतेस माझी. ए. ओरड ना, कोण येते बघू. ओरड. बाबा, कोणी येणार नाही आता. आई, कोणी आहे का? ना दाखवतोच. छपरी बोलतेस मला. वाचवा, कोणीतरी वाचवा. तुझ्या तर तू माझी नाही ना तर कोणाची पण नाही. सोड. हॅलो, कुठं आहेस तू? एक मोठा प्रॉब्लेम झालाय, पटकन ये. बोल रे, काय झालं? एवढा का घाबरलाय? अरे मी तर हिला प्रपोज करायला आलो होतो. अबे काय केला? अरे मी हिला प्रपोज करायला आलो होतो, पण तिने माझी लायकी काढली. मग मी तिचा रेप केला, पण ती आता बेशुद्ध पडली आहे. मला खूप टेन्शन यायलंय. अबे काय टेन्शन घेतो, काय नाही होत. आणि काय रे, कसा आहे माल? मस्त मजा आली ना? अरे विचारतोय काय? चल आपण पण चान्स मारू, त्यात काय आहे? चल चल मारूया चान्स. अरे काय हे? कुठे गेली माणुसकी? त्या मुलीची काय चूक होती? तिच्यासोबत हे असं घडावं? मंडळी, या कृत्यामुळे एका मुलीचा जीव गेला आणि आबरू सुद्धा. अरे पण तिच्या आई वडिलांचं काय? त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल? आपल्या वाढत्या वयातल्या मुलीला अशा अवस्थेत मेलेलं पाहून त्यांना काय वाटलं असेल? आई, बाबा, मी नीटची परीक्षा पास झाले. अगं नशीबवान वगैरे काही नसतं ग. देवा, देवा, या नराधमांनी काय केलंय? माझ्या सायलीची ही अशी अवस्था केली त्यांनी. देवा, अरे तिला झेप घेण्यापूर्वीच तिचे पंख छाटून टाकले रे. देवा, देवा, देवा. अहो आपली सायली, तिला काय झालं? सायली, मी तिला या अवस्थेत नाही हो बघू शकत. तिला डॉक्टर व्हायचं होतं. माझी सायली खूप खूप हुशार होती. तिने खूप तयारी केली होती परीक्षेची. माझ्या सायलीला ना परीक्षेत मार्क पण खूप छान मिळायचे. तिला डॉक्टर बनायचं होतं, देशाची सेवा करायची होती. गरिबांसाठी दवाखाना काढून मोफत ट्रीटमेंट देणार होती ती. पण आज हे काय झालं? सायली, हे काय झालं ग? हे काय झालं? थांबा. काय मंडळी, लावणार ना आता स्टेटस? पेटवणार ना आता मेणबत्ती? मागणार ना आता जस्टिस? काही उपयोग नाही मेणबत्ती घेऊन, काही उपयोग नाही फोटोला हार घालून. फोटोला हार घालण्यापेक्षा त्या नराधमांच्या गळ्यात फाशीची दोरी घाला. मंडळी, यात चूक कोणाची आहे? मुलीची, मुलाची
यात चूक आपली आहे. लहानपणापासून जर मुलांना गुड टच काय आहे, बॅड टच काय आहे, स्त्रीचा सन्मान कसं करायचं हे शिकवलं असतं तर आज परिणाम वेगळे असले असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांचं शासन असं होतं की तिथे स्त्रीवर अत्याचार केला तर हात पाय छाटून गडावरून कडेलोट करण्यात येत होते. द्वापर युगात द्रौपदीच्या अपमानामुळे श्रीकृष्णाने महाभारत घडवलं आणि त्रेता युगात श्रीरामाने सीता मातेच्या अपहरणामुळे रामायण घडवलं. हनुमानाने संपूर्ण लंका पेटवली. आणि या कलियुगात आपण काय करतो? मेणबत्ती पेटवतो. मंडळी, मुली शिकवा, मुली वाचवा, मुली शिकवा, मुली वाचवा, मुली शिकवा, मुली वाचवा, नाही तर मुलगा शिकवा आणि मुली वाचवा.